आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड बोला। आपण आज अगदी सुगड पूजन अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत। पूजा करायची जागा स्वच्छ करून घ्या। त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे, त्याच्यावरती वस्त्र घालायचं आहे, बाजूने रांगोळी घालून हळद कुंकू व्हायचा आहे। आपण हे 5 सुगड घेतलेले आहेत, ते आपल्याला बाजारात अगदी सहज उपलब्ध होतात। सुगडला आपण धागा बांधायचा आहे, 5 बाजूनी आपण हळद कुंकू लावायचा आहे, खालती अक्षता ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपण सुगड ठेवायचा आहे। त्यामध्ये आपण गव्हाच्या ओंब्या, मटार घातलेला आहे, ऊस घातला आहे, गाजर आहे, हरभरा आहे आणि बोरं आहे आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये तिळगुळ पण घातलेला आहे। असं आपण 5 सुगडमध्ये भरून घ्यायचं आहे। त्यानंतर प्रत्येक सुगडला आपण हळद कुंकू व्हायचा आहे, अक्षता व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत, एक आपण पणती ठेवायची आहे, तिळगुळ आणि तिळाचे लाडू ठेवलेले आहेत। आपण हा होम करायचा आहे, त्याच्यासाठी मी एक पणती घेतलेली आहे, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवल्या आहेत, काळे तीळ घातले आहे आणि त्याच्यामध्ये आपण कापूर घातलेला आहे। आपली पूजेची मांडणी सगळी आता करून झालेली आहे। निरांजन लावूया। बाजूला आपण अगरबत्ती पण लावलेली आहे, आपण तुपाचा पण दिवा लावलेला आहे। आता आपण हा होम करायचा आहे। हा होम केल्याने आपल्या घरातली नकारात्मक जी काय ऊर्जा असेल ती निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येईल। पूजा झाल्यानंतर आपण संक्रांती मातेला प्रार्थना करायची आहे। माझ्या घराला सुख, समृद्धी, धन, धान्य, आरोग्य लाभू दे। जर कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे। घरातील नकारात्मक शक्ती जी असेल ती पण निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा आमच्या घरामध्ये येऊ दे आणि सदैव तुझी कृपा आमच्या घरावरती राहू देत। मकर संक्रांतीच्या दिवशी जे काही उपाय करायचे आहेत ते मी रॉयल शेफ सुजाता यूट्यूब चॅनलवरती मी प्रसिद्ध केलेलं आहे आणि आमच्या वेबसाईटवरती सुद्धा रॉयल शेफ सुजाता वेबसाईटवरती पण त्याचे उपाय जे आहेत संक्रांतीसाठी करायचे त्याचे पण मी प्रसिद्ध केलेले आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष आपल्याला सुख, समृद्धीचे, धनधान्याचे, आरोग्याचे जावो हीच ईश्वराजवळ प्रार्थना। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत। धन्यवाद।